काँग्रेसकडून अनुराग ठाकूर यांच्या विरोधात निषेध आंदोलन। समाजातील सर्व घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे। काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीतील मित्रपक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कटिबद्ध आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्णीय व्यवस्थेत विचारधारेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूरांनी ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत असे वक्तव्य करून या देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान केला। त्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून बहुजनांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा तसेच जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी प्रदेश प्रतिनिधी जे.बी. यादव, सुखदेव घोलप, भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, रमेश इंदिसे, शीतल अहेर, महिला अध्यक्ष स्मिता वैती, ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, मागासवर्गीय अध्यक्ष उमेश कांबळे, किसान सेल अध्यक्ष ऋषिकेश तायडे, पर्यावरण अध्यक्ष मनोज डाकवे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्नील कोळी, ब्लॉक अध्यक्ष अंजनी सिंग, हिंदूराव गळवे, राजू शेट्टी, जावेद शेख, सुरेश भोईर, आनंद सांगळे, ज्येष्ठ नेते महेंद्र म्हात्रे, सुरेश पाटील खडे, शिरीष घरत, दयानंद एगडे, गोपाळ सावंत, प्रसाद पाटील, बाबूराव यादव, सुभाष ठोंबरे, मुन्ना राजोरिया, अमरनाथ गुप्ता, संजय घात, संगीता कोटल, शेणू नायर, प्रतिभा मेमन, अपर्णा सावंत, किशोर कांबळे, किरायत मुकादम, राज चव्हाण, सुमन वाघ, आशा म्हस्के, रवी डोळस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणनेचा मुद्दा हा सातत्याने लावून धरलेला होता, परंतु राहुल गांधी यांची जात काढून कुठेतरी SC ST ओबीसींचा अपमान करण्याचं कारस्थान भारतीय जनता पक्षाने आणि अनुराग ठाकूर यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। खरे तर त्यांच्या अशा या वक्तव्याचा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान बसलेल्या व्यक्तीने कुठेतरी निषेध करायला पाहिजे होता, परंतु त्यांचं ते वक्तव्य सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी समर्थन देण्याचं काम केलेलं आहे। परंतु आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू शकतो की काँग्रेस पक्ष हा बहुजनांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि काँग्रेस पक्षाची ही सातत्याने मागणी राहील की जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे, या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम आहे। देशभरात आक्रमक काँग्रेस कार्यकर्ते एक लक्षामध्ये घ्या की काँग्रेस पक्षाने पूर्ण देशभर तीव्र संतापाची लाट याच्या विरोधामध्ये आहे। देशभरामध्ये आंदोलनं झालेली आहेत। भारतीय जनता पक्षाची नेहमीच अशी भूमिका राहिलेली आहे की मूळ मुद्द्याला नेहमी बगल द्यायची। जेव्हा जातनिहाय जनगणनेवर तुम्हाला बोललं जातं त्यावेळी कुणाची तरी जात काढायची आणि SC ST ओबीसींचा अपमान करायचा, ही दुटप्पी भूमिका ही भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे। परंतु काँग्रेस पक्ष संसदेमध्ये अशा पद्धती त्यांना सातत्याने जाब विचारत राहील आणि या केलेल्या वक्तव्याची जर अनुराग ठाकूर किंवा भारतीय जनता पक्षाने माफी मागितली नाही तर भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अतिशय उग्र आंदोलन या ठिकाणी। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
माजिवड्यातील विकास कामांचे पुढील महिन्यात लोकार्पण. आमदार प्रताप सरनाईक यांचा विकास कामांचा पाहणी दौरा. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकीपूर्वी ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने गुरुवारी प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा आयोजित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानुसार मतदारसंघात विविध विकास कामे सुरू असून त्यापैकी घोडबंदर रोडवरील गायमुख येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 पूर्णत्वास आले असून तेथे घाट बांधण्यात आलेला आहे. त्याचे उद्घाटन व टप्पा क्रमांक 3चे देखील भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तसेच मोधरपाडा येथील स्मशानभूमी सुशोभीकरण करून गॅस व डिझेलवर चालणारी शवदाहिनी बसवण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे पाळीव प्राण्यांना दफन करण्याची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोगरपाडा व कासारवडवली तलावात म्युझिकल फाउंटन बसवण्यात येणार असून अशा एकूण 5 तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच किसननगर येथील मातोश्री गंगूबाई शिंदे हॉस्पिटल आहे. त्याचप्रमाणे नळपाडा येथे मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावाने 150 खाटांचे कॅशलेस हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र देखील उभारण्यात येणार आहे. मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी 5 तरण तलाव, 5 फुटबॉल टर्फचे काम चालू आहे. तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाने उद्यानाचे काम चालू असून 3 ठिकाणी उद्यानाचे देखील काम सुरू आहे. उपवन घाटाच्या बाजूला धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने जिमखान्याचे काम चालू आहे. पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडले असल्यामुळे पाऊस थांबल्यावर लवकरच ते खड्डे बुजवण्यात येतील, परंतु कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर हे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच उपवन घाटावर गोरगरिबांचा देव म्हणून महंती पूर्ण जगामध्ये आहे अशा विठ्ठलाची एक 60 फुटाची मूर्ती उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एक आगळेवेगळे पंढरी सरोवर या उपवन घाटात होणार असल्यामुळे तेथे भावनिक वातावरण निर्माण होईल. या घाटाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव असल्यामुळे तसेच विठ्ठलाची मूर्ती असल्यामुळे परिसराचे पावित्र्य राखले जाऊन एका चांगल्या समाजाची जडणघडण होण्यास मदत होईल असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे शहरासाठी एक विशेष निधीचं आयोजन केलं होतं आणि एक वेगळे प्रकल्प जे ठाणेकरांना अपेक्षित आहे. म्हणजे आपण बघितलं गायमुखला आता स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 आता आम्ही ह्या महिन्यामध्ये उद्घाटन त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आणि त्याचबरोबर टप्पा क्रमांक 3चं भूमिपूजनही करणार आहोत. त्यासाठी जवळजवळ 150 कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यानंतर आपण मोगरपाड्यामध्ये कान्होजी आंग्रे यांच्या नावानं आपण उद्यान बनवतो आहे, त्याचीसुद्धा पाहणी करायला गेलो होतो. कासारवडवली येथे जसं उपवन घाटामध्ये म्युझिकल फाउंटन आता बनवलेलं आहे, तसंच कासारवडवली आणि मोगरपाडा ह्या दोन्ही तलावांमध्ये म्युझिकल फाउंटनची निर्मिती आपण करतो आहे. त्यानंतर आपण ठाण्यातलं दुसरं कॅशलेस हॉस्पिटल जे स्वर्गीय गंगूबाई शिंदेंच्या नावानं एक आहे आणि नळपाड्यामध्ये आता स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं दुसरं हॉस्पिटल आपण सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण करतो आहे. त्याचबरोबर विविध स्मशानभूमींचं सुशोभीकरण आणि विद्युत वाहिन्या, गॅस वाहिन्या आणि त्याचबरोबर प्राणीमित्र संघटनेची मागणी होती की प्राण्यांसाठी अंत्यविधीसाठी कुठे व्यवस्था नाही, ती प्रत्येक स्मशानभूमीमध्ये प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा आपण व्यवस्था करतो आहे, जेणेकरून समाजातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेला जे हवं आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. स्विमिंग पूल 5 ठिकाणी त्याचं काम चाललेलं आहे, तेही आपण बघितलं आणि त्याचबरोबर फुटबॉल टर्फ आता 3 ठिकाणी पूर्ण झालेले आहेत, त्याचंही लोकार्पण आपण लवकरच करतो आहे. आज अर्ध्या कामांचीच पाहणी आपण केली आणि उपवनला आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी 60 फुटाची विठ्ठलाची मूर्ती आपण बसवणार आहोत, जेणेकरून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावानं पावन झालेला हा उपवनचा घाट अजून चांगला प्रफुल्लित होईल. चांगलं लोकांना ह्या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेली दिसेल. फाउंटन म्युझिकल फाउंटन आहे, त्यामध्ये संध्याकाळी 7, 8, 9 वाजताचे वेगवेगळे शो होत असतात. याचंसुद्धा लोकार्पण आम्ही पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत. आपण आता बाजूला बघितलं सिंधुताई सपकाळांच्या नावानं आपण
आर्चरी बनवतो आहे, म्हणजे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र. जवळजवळ ठाणे जिल्ह्यातले हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी तिरंदाजी प्रशिक्षण करायला येतील आणि कदाचित भविष्यामध्ये जे आता पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे तशाच पद्धतीनं ठाणेकर एक खेळाडू आपलं पॅरिस ऑलिम्पिक जसं आता आहे तसं पुढल्या ऑलिम्पिकमध्ये आर्चरीचा चांगला खेळाडू म्हणून त्या ठिकाणी नाव कमवेल आणि मेडल देशासाठी घेऊन येईल. असे हे सगळे विविध प्रकल्प आज आपण पाहिलेत आणि त्याचं लोकार्पण आता ह्या पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करतो आणि ती कामं आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेली आहे. समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना आगरी सेना. आगरी सेना आज 39व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आगरी व बहुजन समाजाच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात आगरी समाजाचे महामानव राजा रामजी साळवी यांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. बहुजन समाजावर होणारा अन्याय अत्याचारांना प्रतिकार करण्यासाठी व तमाम आगरी समाजातील तरुणांना संघटित करण्यासाठी राजा रामजी साळवी यांनी 1 ऑगस्ट 1986 साली आगरी सेनेची स्थापना केली. आगरी सेनेची स्थापना येणाऱ्या काळात वाटचाल आक्रमक होणार आहे. अक्षता म्हात्रे या भगिनींची झालेली हत्या व अत्याचार या विषयावर कोणत्याही मीडिया अथवा राजकीय नेते न्याय मिळावा हे बोलायला तयार नाही, कारण या प्रकरणात अत्याचार करणारे हिंदू पुजारी आहेत. तर दुसरीकडे यशश्री शिंदे या भगिनींची झालेल्या हत्येच्या प्रकरणात एक मुस्लिम समाजातील युवक समाविष्ट आहे. हे कळताच मतांचे राजकारण करत लव जिहाद सारखा विषय पुढे आणून राजकीय नेते व मीडिया आरडाओरडा करू लागले. आम्ही एकच सांगू की प्रशासनाने मतांचे राजकारण सोडून अत्याचार करणारा कोणत्या धर्माचा आहे हे न बघता आमच्या या दोन्ही भगिनींना लवकरात लवकर न्याय मिळवून या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे. आगरी समाजाच्या उन्नतीसाठी आगरी समाजाची मूळ वस्ती असलेल्या गावांचे सीमांकन करून शासनाने गावठाण घोषित करून गावठाण विस्तार करावा ही आगरी सेनेच्या वतीने आग्रही मागणी आहे. आगरी समाजाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलेल्या मागणीनुसार आगरी कोळी समाजाचा विकास साधता यावा याकरिता आगरी कोळी महामंडळ स्थापन करावे. यामुळे समाजातील वंचित असलेल्या घटकाला विकासासाठी योग्य निधी उपलब्ध होऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. आगरी सेना ही येणाऱ्या काळात युवा पिढीला स्थानिक पातळीवर भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. कारण आगरी समाज हा मूळचा मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिकमध्ये राहणारा आणि सर्वात जास्त जमिनी अधिग्रहण करून इथल्या भूमिपुत्रांना या शासनाने भूमिहीन केले आहे आणि करत आहे. तसेच नव्याने निर्माण होणारे रस्ते यांचा मोबदला देखील बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही देण्यात आलेला नाही. वाढती महागाई याविषयी कोणीही बोलायला तयार नाही. त्याविषयी आगरी सेना आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. आगरी सेना ही झंझावाताप्रमाणे आंदोलनाची दिशा ठरवण्याआधीच शासनाने योग्य निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा आगरी सेना समाजाच्या हितासाठी आक्रमक आंदोलन उभे करेल आणि आगरी सेना ही सदैव बहुजन समाजाच्या व भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी यापुढेही लढा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या वर्धापन दिवशी आम्ही संदेश दिलेला आहे, प्रत्येक माणूस उद्योगामध्ये आला पाहिजे आणि त्याची प्रगती व्हायला पाहिजे, हा आम्ही आज संदेश दिलेला आहे. आगरी सेनेचा माणूस बलाढ्य झालेला आहे, त्याच्याकडे आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती झालेली आहे आणि तो आज जगाबरोबर धावायला निघालेला आहे. आगरी सेनेच्या माणसाचा विकास व्हावा हीच आमची भावना आहे आणि तो विकास बहुत म्हणजे बऱ्याच फरकाने झालेला आहे आणि म्हणून जिथे तिथे आगरी समाज आहे तिथे तिथे प्रगती झालेली आहे आणि त्या प्रगतीच्या वाटा त्यांनी शोधलेले आहेत. फरक बराचसा पडलेला आर्थिक दृष्टिकोनातून, राहणीमानातून, सगळ्या आणि उद्योगामध्ये त्यांना
प्राधान्य आम्ही दिलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक आगरी माणूस नोकरी न करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि उद्योगामध्ये प्रगती करण्याचं ठरवलेलं आहे. साहेब, विरारमधील त्या जी रिसॉर्ट तोडण्यात आलं त्याचा एक अर्ज तुमच्याकडे देण्यात आलेला आहे. त्या बाबतीत काय तुम्ही आदेश देणार? त्या बाबतीत आम्ही लढा देऊ. जर त्यांना रिहॅब करू, आम्ही त्यांना पुनर्बांधणी करू आणि त्यांना रिहॅब करू. आणि ते कोळी समाजाचे आहे, त्यांना न्याय मिळाल्याशिवाय तिकडून नागरी सेना होणार. काय म्हणजे कशा पद्धतीने आंदोलन करणार? आंदोलन करू किंवा न्यायाच्या दृष्टीने कोर्टात जाऊ. आंदोलन साहेबांच्या गाईडलाईननी काम करू आणि तिथे ज्या प्रकारे प्रशासन आहे, प्रशासनाला झुकायला लागेल आणि त्यांना रेग्युलर जवळजवळ 300 रिसॉर्ट आहेत जे माझ्या भूमिपुत्रांचे आहेत, माझ्या कोळी बांधवांचे, आगरी बांधवांचे रेग्युलाइज करण्यासाठी. नाही, बोल तू बोल. कोळी बांधवांचे, आगरी बांधवांचे त्यांना रेग्युलाइज करण्यासाठी जे जे करायला लागेल आणि कशा प्रकारे MIDC मध्ये बसवता येतील किंवा काय करता येईल त्याची आम्ही चाचपणी करत आहोत. सिनियर कौन्सिल त्याच्यावर काम करत आहे आणि त्याच्यातून काल कमिशनर साहेब आणि काही वरिष्ठ ब्युरोक्रॅट्सबरोबर चर्चा झाली आणि त्याच्यातून मार्ग निघेल असं मला वाटतं. आणि त्यांना ज्या चुकीच्या पद्धतीने तोडण्यात आलेल्या त्याने ते परत पुन्हा बांधणी होईल असं वाटतं. नाही झालं तर माननीय राजारामजी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या गाईडलाईननी तिकडे प्रचंड मोठं आंदोलन उभारू. 15 वर्षापूर्वी उल्हासनगर बेकायदेशीर ठरवला होता, परंतु तेव्हाच्या सरकारने त्यांना न्याय दिला आणि त्यांच्या बिल्डिंगे रेग्युलाइज करून त्यांना परवानगी दिली. अशा पद्धतीची या धर्तीवर आम्ही तो मुद्दा लावणार आहोत आणि ह्यांना देखील त्याच पद्धतीने न्याय द्या असं सांगणार आहोत. सर्वप्रथम आगरी सेनेच्या 38व्या वर्धापननिमित्त सर्वांना शुभेच्छा तुमच्या माध्यमातून देण्यात जातो मी. आणि आता ह्याची पुढची वाटचाल अशी असेल का आता आगरी सेनेचे तालुकास्तरीय आम्ही मार्गदर्शन शिबिर ठेवणार आहे. त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणारे युवकांना कसं कुठल्या प्रकारचे राबवता येतील कोणत्याही गाव आणि गाव भेट मोहीम देखील आता आम्ही सुरू करणारच आहोत. ती युवक आता उलट जागृत झालेले आहे मी म्हणेन आणि ह्याच्याहून जोमानी आगरी युवक आता काम करायला लागल्यावर सक्रिय झाले आगरी सेनेमध्ये. त्यासाठी आता काय त्यांना जे योग्य ते मार्गदर्शन करून कसं न्याय मिळवता येईल त्याच्यासाठीच तर आगरी सेना निर्माण झालेली आहे आणि तेच करत राहील. ह्याच्या पहिला देखील तेच करत आलेलं आहे. अजून सुद्धा आता विकायला काढले आहेत त्यांच्यासाठी काय करायला लागणार तुम्ही सांगा आता काय करायचं ते. कारण असं विकत आगरी आणि हां, मग ते त्यासाठी तर संदेश आज माननीय आगरी राजाराम साहेबांनी दिलेलं आहे ते का जे जमिनी विकल्या गेलेल्या होत्या त्या विकू नका, डेव्हलपमेंट स्वतःच करा हेच त्यांनी सांगितलेलं आहे ते. आणि ज्या लोकांनी ज्या विकल्या आहेत त्या लोकांनी त्याच्या 3 पट जमीन शहराच्या बाहेर घेतलेली आहे. उदाहरणार्थ शहापूर, मुरबाडला हे जेवढे पण घोडबंदीचे शेतकरी होते जुने भाईंदर तेवढ्या सगळ्यांचे तुम्ही बघाल तर 100-150 एकर प्रत्येकाचे तिकडे झालेले आहेत. कारण का इथे त्यांच्या जमिनीला जास्ती भाव असल्यामुळे तिथे कमी असल्यामुळे जास्ती एक करतात. आता पूर्वीपेक्षा जास्ती शेतकऱ्यांकडे जमीन आली आहे गावापेक्षा. कारण का व्हॅल्युएशन ऑफ लँड इकडचं आणि तिकडच्या व्हॅल्युएशनमध्ये जास्त भरपूर फरक आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त जमीन इकडची जमीन विकून लोकांनी फार्म हाऊस बांधले, काही बरेच रिसॉर्ट बांधायला घेतलेत, काही वॉटर पार्क बांधायला घेतलेत. तर वीकेंडचे जे पण बिझनेस आहेत ते आता आमचे लोक तिथे चालू केलेले आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील 10 दिवसांत सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी होत नाही तोपर्यंत मुंबई नाशिक महामार्गावरील टोल वसुली थांबवण्याचा प्रस्ताव सादर करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश. महामार्गावरील कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी रहदारीची नियमितपणे ड्रोनद्वारे पाहणी करा. मूळ रस्त्याच्या उंचीच्या प्रमाणात काँक्रिटीकरणाचे पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देऊ नये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. मुंबई नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यांसारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्व प्रकारच्या
उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र पुढील 10 दिवसात या महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांना आज दिले.